श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा, कीर्तन महोत्सव, चरित्र कथा, कथा प्रवक्ते, संगीताचार्य प्राध्यापक हबप गणेश महाराज भगत, आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर, नगरसेवक चरित्र बनाने के लिए पूरी जिंदगी गुजर जाती है. चरित्र बनवणं सोपं नाही, चित्र बनवणं सोपं आहे. म्हणून सद्गुरूंचं चरित्र काय केलं हो, वेगवेगळ्या कथा केल्या महाराज, वेगवेगळ्या लीला केल्या, पण त्या लीलेमधून एक संदेश दिलाय. सोमनाथ महाराज आमचे कीर्तनाचे सरसेनापती आहेत, संगीत रत्न आहेत. एवढं गायन, परंतु किती जरी गायलं तरी गायन हे आहे बालगंधर्वांचं. अजूनही बालगंधर्वांचं गाणं म्हणजे असं असायचं, वा, ज्या ठिकाणी सर्व सिद्धी दारात उभ्या राहायच्या, सिद्धीच्या दारात उभ्या राहायच्या असं म्हटल्याबरोबर ती सद्गुरु योगीराज भाऊ महाराज परांडे सिद्ध पुरुष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जरा टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊंचं स्वागत करूयात. सर्व सिद्धी उपस्थित आहेत, योगीराज आहेत. बालगंधर्वांचं गाणं असं होतं महाराज, साध स्वर्गीय गाणं. पण बालगंधर्वांचं गाणं चालू झालं, नाटकाचे प्रयोग सुरू होणार, सर्व तिकीट विकली गेली आणि पुण्याची अनेक मंडळी, दिग्गज अशी मंडळी आज त्या नाट्य मंदिरामध्ये उपस्थित आहेत. नांदी सुरू झाली, सर्वांनी नांदी केली, सर्व प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं ते प्रेक्षागृह आहे. आणि नांदी झाल्याबरोबर आता गंधर्वांची सौभद्र नाटकामधली सुभद्रेची एंट्री होणार. लोक डोळ्याचं संपूर्ण डोळे त्या ठिकाणी सर्वांगाचे डोळे करून बालगंधर्वांच्या एंट्रीसाठी उत्सुक आहेत. आणि बालगंधर्वांचा प्रवेश होणार आणि आतमध्ये त्यांच्या लक्षात आलं, घशातून आवाज निघत नाहीये, आवाज निघत नाही. गायकाला सर्वात मोठं दुःख असतं, जीव गेला तरी चालेल परंतु आवाज गेला नाही पाहिजे. माझं काही जरी दुखत असलं ना, काही वाटत नाही मला, पण माझा आवाज दुखायला लागला, घसा दुखायला लागला की करमत नाही अक्षरशः. बालगंधर्वांचा आवाज गेला आणि बालगंधर्वांचा आवाज गेल्याबरोबर आता प्रयोग होणार कसा. सद्गुरू शंकर महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते. महाराजांनी लगेच आपल्या तोंडातला विडा काढला पाण्याचा आणि बालगंधर्वांच्या मुखामध्ये घातला. चमत्कार असा आहे, बालगंधर्वांच्या तोंडामध्ये जसा गुरुमुखीचा विडा पडला, तत्क्षणाला बालगंधर्वांचा आवाज खुला झाला आणि सौभद्राचा प्रयोग सुरू झाला. जोरदार गजरामध्ये, टाळ्यांच्या गजरामध्ये बालगंधर्वांनी एका पाठवून एक नाट्यपदांच्या, अशा वेगवेगळ्या नाट्यपदांच्या सरी लोकांसमोर सुरांची बरसात केली. आणि बालगंधर्व गात असताना ते साध स्वर्गीय गंधर्व गाणं लोकांनी अनुभवलं. बालगंधर्वांच्या डोळ्यामधून खळखळ पाणी आलं. बालगंधर्व रंगमंचातून लगेच बाहेर पडले आणि सद्गुरूंच्या चरणाजवळ धाडकन साष्टांग दंडवत घातला. बालगंधर्वांनी दंडवत घातल्यावरती, आज महाराज तुम्ही नसता तर ही मायबाप एक होतं बरं का. बालगंधर्व श्रोत्यांना नेहमी मायबाप म्हणायचे, देवा म्हणायचे. कारण आहे, श्रोते हेच मायबाप असतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळार्चितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. ज्ञानोबा हे श्रोत्यांचं वर्णन करतात. अहो चंद्रकांतू द्रवता किरणो हे, परीती हातोटी चंद्राते आहे, मनोनी वक्ता तो वक्तानो हे, श्रोते नवीन. वक्ता तो वक्ता श्रोत्यांशिवाय असूच शकत नाही, म्हणून बालगंधर्वांनी मायबाप म्हणावं. आणि आज गुरुदेवा तुमच्यामुळे मी या सर्व मायबापांना प्रसन्न करू शकलो. काय पाहिजे मला सांगा. भावकथेचा मूळ उद्देश हा आहे. सद्गुरूंनी लीला केल्या, पण त्या लीलेच्या पाठीमागे बोध काय दिलाय तो ऐका. बालगंधर्वांना असंच एकदा रेल्वे स्टेशनवरती भूक लागली, रात्रीची वेळ आहे, गाडी निघून गेली आणि स्टेशनावरती कोणीच नाही. आपोआप हॉटेल निर्माण झालं. एक वेटर त्या ठिकाणी आला
पूर्ण पुरी भाजीचं जेवण घेऊन त्यांच्या समोर आला. सर्व नाटक मंडळींना यथेच्छ जेवायला घातलं आणि बालगंधर्वाने विचारलं, बिल किती झालंय सांगा. ते म्हणाले, बिलाची काय गडबड आहे, बघू आल्यावरती. सोलापूरचा प्रयोग उरकून जेव्हा बालगंधर्व पुण्यात आले, स्वामींच्या दर्शनाला आले आणि स्वामींनी विचारलं, तेवढं ते पुरी भाजीचं बिल राहिलंय तेवढं देता का. पुरी भाजीचं बिल. अतर्क्य अवधूत हे स्पर्शगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बालगंधर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. किती वेळा तुम्ही मला सोडवणार महाराज. पायावरती डोकं ठेवलं. काय देऊ पुरी भाजीचं बिल, काय देऊ पुरी भाजीचं बिल, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, काय देऊ. महाराजांनी बालगंधर्वाला उठवलं, खांद्याला धरलं आणि सांगितलं, खरंच गंधर्व आहेस तू, बालगंधर्व आहेस, सुंदर गातोस, सर्व काही गातोयस, नाट्यगीत गातोय, शास्त्रीय गातोय, उपशास्त्रीय गातोय, पण एक कर, गाण्याला शोभा ही भगवंताच्या नावाशिवाय नाही. जरी शास्त्रीय गात असेल, जरी नाट्यसंगीत गात असेल, तोपर्यंत जरी गाणं असेल तरी सुद्धा ते गाणं तुझं फलद्रूप व्हावं असं वाटत असेल ना, त्या गाण्याचं प्रासादिकता यावी असं वाटत असेल ना. अहो चंद्रकांतू द्रवता किरणो हे, परिती हातोटी चंद्राते आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. साक्षात चंद्रकांत महाराजांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. आजचे कीर्तनकार आहेत. अरे वा, जोरात टाळ्या वाजल्या. महाराजांचं व्यक्तिमत्व मी पुन्हा बोलणारच आहे, पण ते जास्त बोलून देत नाही ते जवळ असल्यावरती. मी सांगत होतो विषय, कथा प्रसंग असा आहे की बालगंधर्वांचा आवाज गेला महाराज आणि गाणं गाता येईना. सोबत नाटकामध्ये बालगंधर्वांना विडा मिळाला आणि बालगंधर्वांचा आवाज खुलला. सोलापूरच्या नाटक कंपनीमध्ये पुरी भाजी खाऊ घातली. कोण खाऊ घालणारा माहिती नाही, कुठला वेटर माहिती नाही. सकाळी उठून पाहतात हॉटेल नाही, काही नाही, कुणी खाऊ घातलं. पुण्यात आल्यावरती बालगंधर्वांना शंकर महाराजांनी विचारलं, कालचं तेवढं रात्रीचं पुरी भाजीचं बिल देताय का. काय देऊ महाराज बिल सांगा तुम्ही. बालगंधर्वांना सांगितलं, सुंदर गातोयस, गात राहा, अतिशय छान गातायत तुम्ही, स्वर्गीय गाणं आहे, पण ऐका, गाणं किती स्वर्गीय असलं तरी त्या स्वर्गीय गाण्याला प्रासादिक बनवण्यासाठी भजन करा, भजन करा. आणि बालगंधर्वांना साक्षात अनुभूती देऊन बालगंधर्वांना सांगितलं, दर गुरुवारी जिथे असाल तिथे भजन करा, हीच माझ्या पुरी भाजीची बिल आणि त्याची पावती आहे. महाराजांच्या लीला ह्या अशा होत्या की सद्गुरूंनी दर्शन द्यावं, आपल्या संकटातून सोडवावं आणि करून घ्यावं काय तर सेवा करून घ्यावी. आमचे आबा आदरणीय राजेंद्र आबांचा मला फार अभिमान आहे. अभिमान म्हणजे आम्ही एका मातीतली आहोत म्हणून, एका गावातले आहोत म्हणून आहे, त्याच्याबद्दल तर निश्चितच आहे. पण आमचे आदरणीय ट्रस्टी अध्यक्ष भगवान भाऊ खेडेकर आहेत. सतत मी ऐकत आलो यांच्याकडनं, महाराज हे करून घेतात, महाराज ते करून घेतात, महाराज तसं. मला ऐकत आलो पण अनुभव नव्हता. तो अनुभव आज आला. साधा फेटा बांधायचा डोक्यावरती, पण आज बाजीराव पगडी येऊन बसली डोक्यावरती, कळालं नाही. सांगायचा विषय हा आहे की महाराजांचं प्रेम. आणि बरं का, आबांच्या तोंडातून ऐकलेलं एक फार सुंदर वाक्य नेहमी सांगतात आबा, अहो मी इथं 20 रुपयामध्ये अन्नदान सुरू केलं, 20 रुपयाचं अन्नदान सुरू केलं, परंतु हे अन्नदान सुरू करण्याच्या अगोदर 10 वर्ष माझ्या डोक्यात होतं इथं काहीतरी अन्नदान आपल्याला सुरू करायचं, गोरगरीब लोकांना काहीतरी जेवू घालायचंय, प्रत्येकाची तृष्णा शांत करायची आहे. 20 रुपयामध्ये काय येतो, आता वडापाव सुद्धा 20 रुपयात येत नाही, पण 20 रुपयामध्ये पोटभर जेवण सुरू केलं. 10 वर्ष झाले, एक दिवस सुद्धा खंड नाही. माझ्या डोक्यात होतं 10 वर्षापासून की महाराजांचा समाधी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात होतो, पण जन्मोत्सवाला मात्र इथं काही सोहळा होत नाही. 10 वर्षापासून मी ठरवत होतो की इथं प्रगट दिनाचा सोहळा व्हावा आणि 10 वर्षानंतर आज सोहळा सुरू होतोय. त्यांनी सांगितलेलं सार फार सुंदर आहे. ते म्हणाले, महाराज 10 वर्ष प्रयत्न चालू आहेत, पण आज झालं. 10 वर्ष अन्नदान चालू करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्या अगोदर 10 वर्ष मी प्रयत्न करत होतो, गुणगुणत होतो डोक्यामध्ये सारखं
त्याचं कारण आहे की महाराज पहिलं आपल्याला कॅपेबल बनवतात आणि मग आपल्याकडे सेवा देतात. आपली त्या ठिकाणी पात्रता बनवतात आणि मग सेवा देतात. आज खरोखर ही पात्रता माझी झाली म्हणून ही सेवा आहे. तुमची आमची पात्रता आहे, इथे बसावं आणि श्रवण करावं. ही पात्रता तयार करणारे सुद्धा महाराज आहेत. आणि पात्रता तयार केल्यानंतर काय करावं हे महाराज सांगतात. आता तुझा आवाज चांगला झालाय ना, गेलेला आवाज आलाय ना, परत नाटक करतोय ना, कर नाटक, काही हरकत नाही. पण आवाज परत आलाय ना, आता भजन कर, दर गुरुवारी भजन कर. वाठारचा एक मल्ल होता आणि त्या मल्लानं कुस्ती जिंकावी म्हणून महाराजांच्या जवळ आला. महाराजांनी त्याला पाहिलं आणि एवढा धिप्पाड मल्ल, परंतु महाराजांच्या समोर आल्यानंतर महाराजांनी त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, म्हणाले, बघ, वाठार गावच्या या नगरातल्या लोकांना अतिशय दुष्काळ परिस्थितीमुळे कितीक दिवस पोट भरून जेवण मिळालेलं नाहीये, तेवढं जेवण घाल. त्या नगराच्या त्या ठिकाणी असणाऱ्या अवस्थेमध्ये त्याच्याजवळ काही नसताना महाराजांनी समोर फक्त 5 शेराची खिचडी बनवली आणि 5 शेराच्या खिचडीमध्ये अख्खं गाव जेवून निघालं. नगरचा असणारा तो त्या ठिकाणी मल्ल त्या नगराचा प्रसिद्ध मल्ल झाला. परंतु वाठारच्या त्या गावामध्ये अजूनही ते अन्नदान त्या मल्लानं चालू ठेवलंय. त्याच्यानंतर त्या पूर्वजांनी, त्याच्या आप्तजांनी चालू ठेवलंय. सांगायचा विषय हा आहे की महाराजांनी चमत्कार केले, अनेकांना अनुभूती दिल्या, परंतु अनुभूती देत असताना त्या अनुभूतीमध्ये आपल्याला काहीतरी बोध दिलेला आहे आणि तो बोध आपल्या अंतःकरणामध्ये ठसावला पाहिजे. आप्पा मेहेंदळे, ज्यांचं आपण नाव घेतो मोठ्या प्रेमानं, पुन्हा म्हटलं की आप्पा बळवंत चौक हा आपला ट्रेडमार्क आहे. जगातली कुठली पुस्तकं जिथं मिळणार नाहीत ते आप्पा बळवंत चौक. परंतु आप्पा बळवंत चौकामध्ये त्या आप्पा बळवंतांचे असणारे नातू रावसाहेब मेहेंदळे, रावसाहेब मेहेंदळे यांचं बॅरिस्टर होते, मुंबईला राहणं होतं. परंतु रावसाहेब मेहेंदळे यांचं पहिलं लग्न झाल्यानंतर पत्नी काही काळात निघून गेल्या आणि पत्नी गेल्यानंतर दुःख काय असतं हे ज्याची पत्नी नाही त्याला विचारा. महाराज, आपल्या जीवनामध्ये अनेक नाती आहेत, ही नाती आपल्याला सांभाळता आली पाहिजेत. आपण सर्वजण माणसं आपल्या नात्यामध्ये एकरूप जर झालो ना तर नातं हे टिकत असतं, उगच नाही हो. कोण कुणी कुणाला, आपल्याला देवाला एवढ्या 33 कोटी, एवढ्या 140 कोटी जनतेमध्ये याच घरामध्ये यावं, याच घरामध्ये जन्माला यावं, त्याच घरचा मुलगा व्हावा, त्याच आईच्या पोटी जन्माला यावं, त्याच बापाच्या पोटी जन्माला यावं, हे काही उगच ठरलेलं असतं का? ऋणानुबंधाच्या कुठून जुळल्या गाठी, कुठून येतात हो या गाठी? आपली नाती आहेत ना, ती जपा. आज माणसांना सगळं करायला वेळ आहे पण घरात द्यायला वेळ नाही. एका बायकोनं नवऱ्याला सांगितलं, म्हणे तुम्हाला जनावरांच्या दवाखान्यात नेलं पाहिजे. अहो, मला जनावरांच्या दवाखान्यात याची काय गरज आहे? ती म्हणाली, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कुत्र्यासारखं गरगर गरगर फिरत असता, मांजरासारखं म्याव म्याव करत असता, लोकांवरती खसकानं माकडासारखं धावून येत असता. माणसांच्या दवाखान्यात नेऊन तुम्हाला उपयोग काय? प्रेमाने वागा, माणसांशी प्रेमाने वागा, घरातल्यांशी प्रेमाने वागा. नाही जगाला वेळ देता आला ना, आपल्या घरातल्या लोकांना आपल्याला वेळ द्या. आज परिस्थिती अशी आहे, माणसं निघून गेली ना मग त्यांचं महत्व कळतं. अहो, जिच्या उदरामध्ये आपण वाढलो, जिच्या उदरामध्ये आपण 9 दिवस 9 महिने राहिलो, मला कधी कधी प्रश्न असा पडतो, महाराज, भाऊ महाराज समोर आहेत, आदरणीय चंद्रकांत महाराज आहेत, लहू महाराज आहेत, आजही आम्हाला कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये आई सांगावी लागते, वडील सांगावे लागतात. ज्या देशामध्ये उडाफे महाराज मातृदेव भव पितृदेव भव ही परंपरा आहे, ज्या देशामध्ये आपल्या खांद्याची कावड करून आई वडिलांना घेऊन जाणारा श्रावण बाळ आम्ही पाहिला, ज्या देशामध्ये उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि आज वडिलांच्या इच्छेखातर वनवासाला निघालेला राम आम्ही पाहिला, त्याच देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण होतात. ही केवढी शोकांतिका आहे. अहो,
कपाचा दांडा पडल्यानंतर फुटल्यानंतर जसं आडगळीत फेकून द्यावं तसं आई वडील निष्काम झाले म्हणून लोक बाजूला काढतात. आज मुलींच्या सुद्धा अपेक्षा काय आहेत? लग्न पाहायला गेलं, लग्न विचारायला गेलं की पहिली मुलगी विचारते घरामध्ये डस्टबिन किती आहे, डस्टबिन किती आहे. आमच्या वृद्धांना, आमच्या आई वडिलांना यांनी डस्टबिन करून टाकलं. पण खरं सांगायचं जर झालं ना, आपल्या जीवनाचा सर्व सार त्याच्या जवळ आहे, ते म्हणजे आई वडील आहेत. एक एक नाती आपण पहा, त्या नात्यांचं वात्सल्य पहा, त्या नात्यांचं प्रेम पहा. जगात देवाची मूर्ती पाहण्यासाठी देवाकडे जाऊ नका, ती मूर्ती म्हणजे आईची आहे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार 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 नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. ओ बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजलाच पाना. अमृताहुनी गोड पाजलाच पाना. छाया प्रेमाची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आमची आई समोर आहे, सामर्थ्य आहे. आई मातृतत्वामध्ये वेगळं सामर्थ्य आहे. एक एक नातं सांगायला लागलं ना महाराज, एका एका नात्यावरती एक एक कथा होईल एवढं नातं आहे. परंतु त्या आईचे संस्कार, आईचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये ठसावे. वडिलांचं समर्पण आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं. काल महाराज बोलले, वर्षातून एकदा श्राद्ध घालायचं असतं, वर्षाने एकदा घालायचं असतं वडील गेल्यानंतर. परंतु आई वडील मात्र आपल्या मुलांसाठी दररोज श्राद्ध घालत असतात, दररोज श्राद्ध घालत असतात, दररोज श्राद्ध घालत असतात. एका कवीने फार सुंदर लिहिलंय, चप्पल पार उगाळून गेली होती, वाटलं होतं 2 पैसे कमवून चांगली चप्पल घ्यावी, पण पोरगा स्पोर्टला जायला लागला. जमवलेले पैसे पाहिले आणि पोरगा म्हणाला, पप्पा मला आज स्पोर्ट शूज घ्यायचा आहे. बापाने तिथं चपलीचं श्राद्ध घातलं. आईला वाटलं आता खूप दिवस काम करून झालंय, दररोज काम करते, फार मान केपट गेलंय, या दिवाळीला बोनसचे पैसे इकडनं तिकडनं करावं आणि वॉशिंग मशीन घेऊन टाकावी. तेवढ्यात पोरगी आली आणि पैसे जमा केलेले पाहिले आणि पोरगी म्हणाली, आई ऑनलाईन क्लास सुरू झालेत, मला चांगला मोबाईल पाहिजे. आईने ते सगळे पैसे मोबाईलला दिले आणि आईनं आपल्या वॉशिंग मशीनचं श्राद्ध घातलं. कपडे फाटलेले आहेत, करदमलेले आहेत. आजही आपण पहा, आपल्या आई वडिलांकडे पाहिलं तर वडिलांना, मी पण माझ्या बापाकडे पाहतो तेव्हा मी बऱ्याचदा म्हणतो, आप्पा तुम्ही असे फाटके बनेल का घालताव? आम्ही इकडे टार्चला अगदी एका ड्रेसला 80-80 रुपये नुसते कडक करायला घालवतो. आप्पा म्हणतात जाऊ दे, आतमधलं कोण बघतंय. कपडे फाटलेली असतात. पण एक वाक्य फार सुंदर आहे, ऐका.
कपडे काढले आणि फाडले म्हणून आम्ही आकर्षित होतो. एकदा सलमान खाननी फोटोमध्ये पिक्चरमध्ये कपडे काढले आणि कपडे काढून त्यांनी बॉडी दाखवली की आम्ही टाळ्या वाजवतो. पण एक ऐका, हिरो जेव्हा पिक्चरमध्ये कपडे काढतात फाडतात त्यावेळेस ते स्वतःला प्रदर्शित करण्यासाठी असतात आणि आपले आई वडील आपले कपडे जिजेपर्यंत ते फाडेपर्यंत घालत राहतात. हिरोनी काढलेली कपडे, हिरोनी फाडलेली कपडे त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी असतं आणि वडिलांनी फाडलेली कपडे हे आपलं विकसन करण्यासाठी असतं, आपलं विकसन करण्यासाठी असतं. आणि त्या कपड्यांची त्याची जाण आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. कपडे फाटले आणि असं वाटलं आता नवीन कपडे घ्यावी, परंतु पोरगा आला आणि म्हणाला नाही पप्पा मला सहलीला जायचंय, चांगली कपडे घ्यायची आहेत. बापानं लगेच आपल्या त्या कपड्याचं श्राद्ध घातलं. सांगायचा विषय आहे, भावनेचं श्राद्ध आई वडील वारंवार घालत असतात. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन 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 आधार. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी कडे तिला उपवास. ओन मातीतून चालताना उडविले काट्याचे पात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने मायेचा आधार. रवीची चांदणी तुझ चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये मी ग आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. अंबरुनी वासरन चढती जमागाये, त्याच्यामध्ये मला मग दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आई माझी मायेचा सागर, आई वडील माझे थोर, हे उपकार आपल्याला सांगावे लागतात. मला प्रश्न असा विचारायचा आहे, वडील ज्या ठिकाणी सांगावे लागतात, ज्यांना अजून आपले आई वडील कळत नाहीत त्यांना देश काय कळणार? त्यांना देशासाठी समर्पण करणारे ते सैनिक काय कळणार? सांगा मला. अहो, ज्यांना अजून आपले आई वडील कळत नाहीत त्यांना समाज काय कळणार? इथे फिरणाऱ्या दारोदारी फिरणाऱ्या लोकांना एक घास अन्नाचा द्यावा हे त्यांच्या मनात येणार कधी? म्हणून आई वडील प्रत्येक नातं जपावं, प्रत्येक नातं जपावं. नुसतं आई वडीलच नाही महाराज, भावाचं नातं जपावं. आमचे विवेक भैया मला परवा घेऊन सांगत होते, म्हणाले महाराज तुमचा लहान भाऊ आहे ना, त्याला जपा बरं तुम्ही, त्याच्याशी बोलता का तुम्ही? आपल्याला बोलायला वेळ नाही. खरं सांगायचं तर आज मी व्यासपीठावर आहे, पण लहान भाऊ आहे म्हणून मागे असतात ही माणसं. पडद्याच्या पाठीवरती, पडद्याच्या पुढे आम्ही दिसत असतो. आज आबा जरी नगरसेवक असले
तरी महेश शेठ आहेत म्हणून ते मागे उभे असतात. 2-2, 3-3 तास त्या ठिकाणी स्वामींची पूजा चालू असते. भगवान भाऊ जरी आज ट्रस्टी असले तरी मागे भाऊ आहे म्हणून, मागचा भाऊ असेल, पुढचा भाऊ असेल, थोरला भाऊ असेल, सांभाळायला शिकलं पाहिजे. सांभाळायला आपण नाती सांभाळली पाहिजे. आज आम्ही ज्या देशामध्ये राहतो, आपल्या भावासाठी वनवास भोगणारे भाऊ आम्ही पाहिले. 14 वर्ष राजगादी बाजूला ठेवून पादुकांची पूजा करणारे, राज्य करणारे भाऊ आम्ही पाहिले. पण त्याच देशामध्ये आज भावाभावांची भांडणं होतात. संपत्तीवरून, इस्टेटीवरून. कधी कधी वाटतं काय उपाय करावे, पण त्याच्यावरती हा उपाय एकमेव आहे, ते म्हणजे कथा श्रवण आहे. आज चरित्र आपण लोकांचे ऐकले पाहिजे, संत चरित्र पाहिले पाहिजेत, देवाची चरित्र आपण पाहिली पाहिजेत. भावांना सांभाळलं पाहिजे, बहिणीला सांभाळलं पाहिजे, पत्नीचा आदर केला पाहिजे. एकच वाक्य सांगेल, घरातली कलह संपवायची असतील ना, तर फक्त आणि फक्त प्रत्येकाच्या कार्याचं, प्रत्येकाच्या कर्तव्याचं आपण कौतुक करा. फार छान केलं एवढं म्हणा, बस दुसरं काही लागत नाही. कौतुक करायला शिका. एकामेकांनी एकमेकांच्या जर कार्याचं कौतुक केलं ना, तर त्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयी कौतुक भाव नसेल ना, तर कितीही चांगला बंगला बांधा, त्या बंगल्यामध्ये सुख मिळणार नाही. त्या बंगल्यामध्ये जर गोकुळ खुलावं असं वाटत असेल ना, तर प्रत्येकाने एकमेकांच्या कार्याचं कौतुक करा. काही लागत नाही हो महाराज, काही लागत नाही. भाजी चांगली झाली असं म्हटलं ना, आम्ही गुरुकुलात राहिलोय, भाजी केली की वरून पत्रे खाली जशाला तसे डोकवायचे, वरून चेहरा दिसायचा, डाळ कोणती आहे भाजी कोणती आहे बघायला दिवस जायचा. अशा भाज्या खाल्ल्यात मधुकरीने आल्यानंतर. पण काय असेल माऊलींची कृपा, अन्न समोर आलंय. आमची आजी म्हणायची, तुला जर गवताची भाजी केली तरी पण तू चांगली म्हणूनच खातोस. म्हणा ना, कौतुक करायला काय हरकत आहे. आज भाजी फार छान झाली आहे, बायकोला म्हणा, काय हरकत आहे. पण आमच्या तोंडातनं कधी कौतुक येतच नाही. तिकडे आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर करपट अर्ध्या भाजलेल्या, अर्ध्या कच्च्या भाकरी अगदी आवडीने खाऊ रोट्या. पण घरात बायकोचं कधी कौतुक नाही. कौतुक करायला शिका. एकमेकांचं कौतुक केलं ना, तर संसारासारखं सुख दुसरं कशातही नाही. संसारामध्ये सुद्धा परमार्थ होऊ शकतो. फक्त एकमेकांचं कौतुक करायला शिका. प्रेमानं कौतुक करा. आपल्या मुलांचं कौतुक करा. आपल्या आई वडिलांचा आदर ठेवा. वरिष्ठांचा आदर ठेवा. पत्नीचं कौतुक करा. कारण पत्नी आहे म्हणून हे सगळं चालू असतं बरं का. पत्नीनं जर ठरवलं ना महाराज, तर आपलं कुटुंब कुठे घेऊन जायचं हे पत्नीच्या हातात असतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थांपैकी पत्नी ज्या पुरुषार्थाचा आपल्यावरती संस्कार करेल, तो पुरुषार्थ आपल्याकडनं घडत असतो. आपल्या पत्नीला जर वाटलं ना, याला नुसतं पैशाच्या पाठीमागं लावायचं, तर तो आपल्याला नुसते पैशाच्या पाठीमागं, हे आणा, ते आणा, ते आणा, ते आणा, आणाच पाठीमागं लागत असतो. फार शेवटी मान अशी झुकायला लागली तरी बाईची मान ही अशी झुकत असते. आणा आणा आणा, संपत नाही आणा. बायकोच्या हातात असतं कुठे घेऊन जायचंय. अहो, तुलसीदासांची पत्नी एकदा गेली, माहेरा गेली, आणि माहेरा गेल्यानंतर कर्मे ना घरी. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे हरती डोळे, संसार फाटका होतो, नसतेस घरी तू जेव्हा. ही आपली आत्ताची संदीप खरेंनी केलेली अवस्था नाही. तेव्हाही तुळशीदासांना वाटलं, काय बायको घरी नाही, काय घरात राहायचं. आणि खरोखर तुळशीदास एवढ्या रात्रीचं नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे, पूर आलेला आहे नदीला, आणि नदी पार करून पत्नीकडे गेले. रात्री पत्नीच्या घरामध्ये उडी मारली. बायकोने पाहिलं आणि डोक्याला हात लावला, म्हणे एवढा मोठा पाऊस आहे, तुम्ही आलात कसे. आलो म्हणे पोहत पोहत. अहो, वरती कसे आले, काय दोरीला चढून आलोय. तिने पाहिलं तर खिडकीमध्ये साप लोंबत होता, आणि महाराज त्या सापाला धरून वरती आले होते, प्रेमात आंधळे झालेले. कशाला एवढ्या रात्रीचा आलात, सकाळी मी येणार होते ना. तुळशीदास महाराज म्हणाले, अगं तू घरी नसलीस ना, मला करमतच नाही मला तू घरी राहवलं नाही, मला आलो पळत. बायकोनं उपदेश केला, ऐका, सांगणार आणि थांबणार आहे आजच्या कथेला. आज आपण या ठिकाणी विराम घेणार आहोत. बायकोनं उपदेश केला, महाराज माझ्यावरती जेवढं प्रेम करता,
जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावरती करताय ना, त्याच्यातलं थोडं जरी प्रेम रामावरती लावलं ना, तर जीवनाची यथार्थता होईल. बायकोचे ते शब्द कानामध्ये गेले आणि तुलसीदासांनी लगेच बायकोचे पाय पकडले आणि भक्तीला लागले. रामावरती थोडं प्रेम करा म्हटल्याबरोबर ते बायकोचा उपदेश ऐकला आणि तुलसीदासांनी रामायण लिहिलं. रामायण कोणत्या दिशेला आपल्या कुटुंबाला घेऊन जायचंय, कोणत्या दिशेला आपल्या परिवाराला घेऊन जायचंय, कोणत्या पुरुषार्थाकडे आपल्या पतीला घेऊन जायचंय, हे सर्वस्वी पत्नीच ठरवत असते. म्हणून पत्नीचा आदर करा. जगामध्ये सुख शोधायला दुसरीकडे जायची गरज नाही. आणि एवढ्या सुंदर असणारा आपण परिवारामध्ये जन्माला आलोय, परंतु रावसाहेबांची पत्नी आत्महत्या करायला निघाली. रावसाहेब मेंदळेंची पत्नी आत्महत्या करायला निघाली. संसाराला कंटाळलेली, दुःखानं कंटाळलेली ती ताईसाहेब निघाल्या आणि समुद्रामध्ये उडी मारणार तक्षणाला महाराजांनी हात धरला. सोडवीन माझा स्वामी निश्रेयसी. हाताला धरलं आणि ताईसाहेबांना घेऊन बाहेर आणलं. काय झालं? जीवन संपवायचंय महाराज, नाही जगायचं, मला नाही जगायचं. काय एवढं वैतागलाय? नाही, या संसार दुःखाचा, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, तापलोय, पोळलोय, नाही मला जगायचं. महाराजांनी सांगितलं, संसारासाठी जगू नकोस, आज मी तुला वाचवतोय. काय करू महाराज? जगते म्हटल्यानंतर करावं लागेल. करू नकोस. ठरलं. महाराज तुम्ही म्हणाल ते करेल. ताईसाहेबांनी मेंदळे वाड्यामध्ये आल्या आणि महाराजांनी अनुग्रह दिला. डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, आजपासून तुझं जीवन हे ज्ञानेश्वरीला समर्पित कर. ज्ञानेश्वरीला समर्पित कर आणि दररोज ज्ञानेश्वरी सांगत राहा. तुझं जीवन हे केवळ ज्ञानेश्वरीसाठी आहे, हे विसरू नकोस. महाराजांनी डोक्यावर हात ठेवला आणि ताईसाहेब बोलू लागल्या. ते प्रवचन म्हणजे साक्षात महाराज बोलू लागले. होता कृपा तुमची पशु बोले वेद. अहो त्यांची कृपा झाल्यानंतर मूकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधव. आणि खरोखर ताईसाहेबांना अनुग्रह झाला. आजही मेंदळे वाड्यामध्ये पुण्यात ती परंपरा आजही चालू आहे. आजही प्रचंड गर्दी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीला असते आणि दररोज ज्ञानेश्वरी सांगितली जाते. महाराजांचं ज्ञानेश्वरीवरती फार प्रेम होतं बरं का. दासबोधावरती, तुकोबारांच्या गाथ्यावरती फार प्रेम होतं. आणि ते महाराज आज आपण चरित्र कथेच्या रूपानं, भावकथेच्या रूपानं अनुभवतो आहोत. धन्यता वाटते. आपल्या श्रवणामध्ये महाराजांचं चरित्र येत आहे, त्यांच्या पावन सानिध्यामध्ये आपण राहतोय. कित्येक जन्माचं पुण्य असेल महाराज, सांगता येत नाही. आपण सर्वांना विनंती आहे, महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना मनोभावे आनंदानं महाराजांचं स्मरण करत राहा. जाणीवपूर्वक महाराजांच्या चरित्राकडे पहा आणि त्या चरित्रातून काय बोध आपल्याला मिळालाय ते पहा. म्हणून चरित्र कथेचं नाव मुद्दामून भावकथा आहे. त्या चरित्रातला भाव आपण पाहायचा आहे. बालगंधर्वांना गाणं पुन्हा दिलं, परंतु भाव आहे. चमत्कार जरी दाखवला असला तरी कॅपेबल बनवलं. आबांच्या शब्दामध्ये अगोदर कॅपेबल बनवलं. काय कॅपॅसिटी दिली? त्याचा आवाज पुन्हा आणला आणि सांगितलं, आता तू कॅपेबल आहेस, आता भजन कर. स्वर्गीय गाणं प्रासादिक होईल, भजन कर. अक्कासाहेबांना, मेंदळेताईंना समुद्रावरनं परत आणलं, कॅपेबल बनवलं आणि सांगितलं, दररोज ज्ञानेश्वरीचं प्रवचन कर. वाठारच्या मल्लाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, दररोज अन्नदान कर, मल्ल होशील. सांगायचा विषय हा आहे की संतांची चरित्र ही केवळ चरित्र नसतात, तर त्या चरित्राच्या पाठीमागून आपलं असणारं विचित्र जीवन पुन्हा एकदा सुधारण्यासाठी म्हणून संतांचं असणारं चरित्र हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतं. आणि संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची पंथे. त्या संतांच्या संगतीमध्ये आपण राहूयात. आजच्या तिसऱ्या दिवसाची कथा, भरभरून प्रेम आपणा सर्वांचं मिळत आहे. खरोखर बऱ्याच दिवसाची इच्छा होती, पण पुन्हा परत त्या शब्दावरती येतोय, कॅपेबल बनवल्याशिवाय वक्त से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. महाराजांनी तकदीर बनवली आणि खरोखरच त्यांच्या चरणाची धूळ आपल्या माथी राहावी म्हणून महाराजांचं आपण प्रेमानं भजन करूयात. आजची कथा या ठिकाणी विराम होतीये. सर्वांना विनंती आहे, काल जसे आपण दररोज नाचतोय तसे या रे नाचू प्रेमानंदे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने.
आरतीची तयारी सज्जता होईपर्यंत मोठ्या प्रेमाने आपण भजन करणार आहोत. आज सर्वांपर्यंत महाराजांनी काल सूचना केली होती, चंद्रकांत महाराजांनी, आरती खूप सुंदर आहे महाराज, चालही सुंदर आहे, पण लोकांना म्हणता येत नाही. सगळ्यांना आपण जर आरतीचे झेरॉक्स दिल्या तर सगळे लोक आरती आपल्या सोबत म्हणणार आहे. सगळ्यांपर्यंत आरतीचे कागद पोचले आहेत का? हात वर करा. पोचलाय ना? आता ही आरती पोचली आहे तशी जपून ठेवा. आणि आस म्हणतात रती अशी ही आरती आपण मोठ्या प्रेमाने गाणार आहोत. तत्पूर्वी आता पुन्हा एकदा हे केलेलं भजन आणि केलेलं श्रवण अंतःकरणामध्ये दृढ ठसावं म्हणून प्रेमानं आपण भजन करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आपण जागेवरती उभे राहा, पायातील चप्पल पादत्राणं बाजूला काढा आणि ही सर्व आमची गंधर्व सभा आपल्याला आवाहन करणार आहे. मोठ्या प्रेमानं नाचायचं आहे. श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव चरित्र कथा. कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक हबप गणेश महाराज भगत. आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर. नगरसेवक पुणे. श्वासांची तुटे धाव विठ्ठला.